हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि सगळ्यांना पहिल्यांदा तर गुड मॉर्निंग. मी पण आत्ताच उठली आणि मी कालच गावावरून आलेली आहे. आणि आज आहे धुळीवंदन. तर काल होती होळी, पण मी काय काल केलं नाही, कारण कालच मी आले गावावरून. फक्त पूजा केली होती आणि होळीला मी गेले नाही, कारण माझे पाय काय माहिती लचकला आहे का काय, तर ते ना दुखतोय भरपूर आणि खूप दमून गेली होती. त्याच्यामुळे असंच काहीतरी खाल्लं आम्ही दोघांनी, पारसने आणि मी झोपली होती. पारस पण आता झोपल्या, उठवते आता त्याला. मित्र आलेत बोलवायला, त्याच्यासाठी आता पाव घेतलेत, चहा पाव वगैरे खाईल तो. माझा तर उपवास आहे आणि पारसला तर अंडी घेतली आहेत मी, तर त्याच्यासाठी अंडं बनवीन दुपारी जेवणामध्ये, कारण माझा तर मंगळवार आहे आणि गेले 8-10 दिवस आम्हाला काही नॉनव्हेज खायचं नव्हतं. कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या घरी लग्न होतं माझ्या दिराचं, त्याच्यामुळे घरी पाटा वगैरे पुजलेला. त्याच्यानंतर आमचे देव नवीन बनवले, म्हणजे वेगळे नाही केलेले आहेत, देव एकच आहेत आमचे. तर पण आमच्या घरामध्ये देव होते, देवारा आमच्या घरामध्ये आहे, त्याच्यामुळे देव नवीन बनवल्यामुळे आम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत नॉनव्हेज कोणीही खायचं नाही, घरात बनवायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही काय 8-10 दिवस काही बनवलं नव्हतं. आणि मंगळवारचं तर मी खात नाही, पण आता काय करणार, तर पारासाठी मी अंडं बनवेन आणि उद्या वगैरे बघेन काहीतरी बनवायचं. तर सर्वात प्रथम तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी होली, धुलीवंदनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. छान छान एन्जॉय करा सगळ्यांनी. मी तर काही जात नाही बाहेर रंगपंचमीला वगैरे, कारण इथे काही एवढं म्हणजे बायका खेळतात, पण एक मिनटं, पण मी काही कोणाच्यामध्ये जात नाही, मी घरीच असते. आणि थोडं घरातलं आता आवरायचं पण आहे, सगळे कपडे वगैरे आणलेत गावावरनं, तर ते बॅगेतनं काढायचे. आणि कपाट पण खूप अस्ताव्यस्त झालेला आहे, तर तो पण लावायचा आहे. तर आज ते कामं करून घेईन मी, कारण उद्यापासून परत मला कामावरती पण जाणं आहे. आणि काय करणार ना मग, कारण आता पारसला उठवते, पारस जाईल खेळायला. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हीसुद्धा जायचो मस्तपैकी, पूर्ण सकाळपासून ते दुपारपर्यंत धुळीवंदन खेळत होतो. कलरला गेला आणि आमची आई सगळं घर वगैरे साफ करायची, पप्पा आईला मटन चिकन जे पण आहे ते आणून द्यायचे, आई बनवायची आणि आम्ही मस्तपैकी आल्यानंतर दुपारी आंघोळ वगैरे करायची. गरम गरम चिकन, चपाती, कांदा, लिंबू, भात हे सगळं मस्तपैकी खायचो आणि जे झोपून घ्यायचो ते संध्याकाळीच उठायचो. ह्या सगळ्या मजा फक्त लहानपणी असतात आणि आईवडिलांकडेच असतात, कारण आता कसं आपल्याला घर बघायचं, परत बाहेरच्या गोष्टी बघायच्या, तर नाही होत. आणि मी आता काही किती वर्ष झाले मी आता काही धुळीवंदन खेळायला जात नाही, कारण नंतर घरी येऊन आपल्यालाच काम करावं लागतं आणि एवढं कलरमध्ये खेळा, पाण्यामध्ये खेळा आणि त्याच्यानंतर घरी येऊन कामं करा, तर माझ्याच्याने ते होत नाही आणि मी नाहीच खेळत आता. त्याच्यामुळे आपण तर घरी आहोत, बाकी तुम्ही सगळे काय करणार ते नक्की सांगा. पूर्ण दिवसामध्ये काय काय होणार आहे मी नक्की तुम्हाला दाखवेन. मी जास्त काही करणार नाही आहे, फक्त माझे जे कपडे वगैरे आहेत नवीन गावावरून आणलेले आहेत ते सगळं लावणार आहे. बाकी तर मी सगळं आली होती मध्ये, तुम्हाला माहिती आहे, 1 दिवसासाठी. तेव्हा आधी बिधी सगळं घर स्वच्छ करून गेले होते, त्याच्यामुळे एवढं काही स्वच्छ घर करायचं नाही आहे, फक्त बाहेरचं म्हणजे बाल्कनी साफ करायची ती करून घेणार आहे आता. तर चला बघूया पुढे आजच्या दिवसात काय काय होतं ते, ठीक आहे. तुम्ही कंटिन्यू राहा. चला तुम्ही भेटूया थोडा वेळ, तोपर्यंत बाय. चला तर मग माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. इकडे तुम्ही बघू शकता की तुम्ही कुकर लावलेला आहे, कुकर पण आपला झालेला आहे, डाळ भात लावला आहे आणि बटाटे उकडून ठेवलेले आहेत. तिकडे सगळा आपला पसारा पडला आहे, तो आपल्याला लावायचा आहे. देवपूजा पण झालेली आहे आपली, तिकडे दिसतच असेल तुम्हाला दिवा. आणि इकडे बाहेर चाललेलं आहे रंगपंचमी खेळायचं मुलांचं, मी दरवाजा बंदच ठेवलेला आहे. माझंच गेला आहे कलरने खेळायला. आता मी माझं सगळं झालं आहे देवपूजा वगैरे, आता मी चहा पिते.
आणि मला एक टिफिन द्यायचा आहे, तर तो मी देणार आहे. बाकी नंतर त्याच्यानंतर कपाट वगैरे लावायचं आहे, तर ते आज लावून घेणार आहे. थोडंसं सामान भरायचं आहे, सामान संपलं आहे, संध्याकाळी करणार आहे. कारण की आता सगळे दुकानं वगैरे बंद राहणार आहेत. आणि माझ्या हातातल्या बांगड्या मी काढून ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. एवढ्या बांगड्या मी ठेवल्या 8 दिवस. आता नाही, माझ्याकडनं एवढं नाही होणार, कारण आता आपल्याला कामं करायची आहेत, कामामध्ये नाही जमणार एवढ्या सगळ्या बांगड्या. आणि हे जे ब्रेसलेट आहेत माझे, ते मी घातलेले आहेत, पूजा वगैरे केली त्यांची, कारण ते 8-10 दिवस मी काढून ठेवले होते, कारण ते बांगड्या होत्या ना, त्याच्यामुळे ते काढून व्यवस्थित सेफ जागेवरती ठेवले होते. आणि नंतर मग काल मी आली, त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत टाकलं. आणि मग आता देवपूजा वगैरे केली, त्यांचीही पूजा असते, पूजा करावी लागते. त्यांना पण धूप अगरबत्ती वगैरे लावून मग जे काय आहे ते करून ते हातात घालायला लागतात, तर ते मी आता घातलेले आहेत. तर चला आपण पुढे बघूया काय काय होणार आहे, मी काय काय करणार आहे पूर्ण दिवसात, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन, ठीक आहे. चला, तर मग आपलं जेवण पण झालं आहे. तुम्ही बघू शकता इथे चपात्या बनवल्यात, इथे थोडीशी डाळ बनवली, खाली भात आहे, ह्याच्यामध्ये अंडा करी बनवली आहे पारससाठी. माझा तर उपवास आहे. इकडे बटाट्याची भाजी बनवली आहे. पण तुम्ही म्हणणार की एवढं सगळं जेवण कशासाठी बनवलं, तर मला एक डब्बा द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी बनवलं आणि पारससाठी बनवलेला आहे. गाण्यांचा आवाज येत असेल तर बाहेर सगळेजण खेळत आहेत होळी. तर ठीक आहे, आपलं जेवण तर तयार आहे. आता आपण डबा देऊ. पारस आला की पारस आंघोळ करेल आणि जेवून घेईल. बाकीचा पसारा पण आपल्याला उरकायचा आहे, तुम्हाला माहिती आहे, जे की इथं पडलेलं आहे पूर्ण सगळं उरकायचं आहे, आपल्याला ठेवायचं आहे फायनली, कारण आपल्याला आपलं काम पण चालू करायचं आहे. तसं तर मी चालू केलेलंच आहे, टिफिनचं तर माझं चालू झालेलंच आहे. तर ठीक आहे, चला मग आता टिफिन देऊन देते आणि मग त्याच्यानंतर कपाट उरकायला घेते. माझा आज आहे उपवास, त्याच्यामुळे माझं तर काही नाही आहे. पारस आल्यावरती पारस घेईल जेवण. मी आता किती 8-10 दिवस आमच्याकडे काय नॉनव्हेज बनलं नव्हतं, त्याच्यामुळे मी अंडं बनवले. आता उद्या चिकन वगैरे किंवा काहीतरी बनवेन. तर चला, तर मग भेटूया थोड्या वेळामध्ये. शकता तुम्ही इथे मी कपाट लावत आहे, वरचे तर कप्पे मी लावलेत, हे इकडे लावत आहे. समोर तुम्ही बघू शकता खूप सारा राडा आहे, दाखवते तुम्हाला. अख्खा पसारा पडलेला आहे, इकडून तिकडून सगळं साफ करून ठेवत आहे. वरचं तर लावलं आहे, आता इकडचे सगळं लावायला घेत आहे. कपडे कुठे ठेवायचे तेच कळत नाही, कारण खूप सारे कपडे झालेले आहेत, खूप साऱ्या साड्या झालेल्या आहेत, तर काय करावं काय कळत नाही आहे. वैताग आला मला हे कपडे लावून लावून, काय करू कसे लावू ते पण कळत नाही, कारण जागाच पुरत नाही आहे. तर चला बघूया, काहीतरी सेटिंग करून लावूया. कपडे तर कपाटात ठेवावेच लागतील, तसे काही पर्याय नाही आहे. बघूया आता कसे तरी ॲडजस्ट करूया, ठीक आहे. मी आली होती ते सामान भरायला संध्याकाळी, आणि मी ते का बसली आतमध्ये, तर हे आहे माझ्या भावाचंच दुकान. सामान भरत आहे, इकडे माझं सामान मीच काढलेलं आहे. माझ्या भावाचं दुकान आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आतमध्ये येऊन बसत असते. आता मी घरी आले, हे सामान आणलं आहे, आणि माझ्या पारससाठी मी बिर्याणी आणलेली आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही, मी काजू ठेवले होते भिजत पाण्यामध्ये, तर ते चांगले हे झालेत. तुम्ही बघितलं ना, लगेच निघत आहे त्याची साल. तर काजूची भाजी करायची आहे. ॲक्च्युली मला पावटे करायचे होते. हे बघा, इथे मी टाकले होते भिजत, पण आता त्या दादांनी सांगितलं होतं, म्हटलं आता राहू दे, काय करणार ना. मला खूप आवडतात बरं पावटे म्हणजे की वालाचं बेड, पण तर वाल तर नाही आहेत माझ्याकडे, पण म्हणून मी पावटेच घातले भिजत. तर मला बनवायचे होते, खूप दिवस झाले मी खाल्ले नव्हते, आणि आज माझा उपवास पण होता. तर ठीक आहे, जाऊ दे, काही हरकत नाही, आपण उद्या बनवू. तर चला, तर मग मी काय म्हणत होते तुम्हाला, माझा भाऊ आहे तो, आणि जे लोक पनवेलमध्ये राहतात, किंवा जे लोक माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना माहिती आहे, खूप चांगलं माहिती आहे, तो माझा भाऊ आहे. आणि खरं तर सगळेजणं माझ्या भावापेक्षा जास्त ना त्याच्याच नावाने मला ओळखायचे. कधी पण मला म्हणायचे, तू, माझ्या भावाचं नाव विजय आहे, तर तू विजयची बहीण ना, तू विजयची बहीण ना. कारण अख्ख्या शाळेमध्ये आम्ही दोघं फेमस होतो, आणि सगळ्या अख्ख्या शाळेला माहिती होतं की मी त्याची बहीण आहे, कारण त्यांनी सरळ सांगितलं होतं की ती माझी बहीण आहे म्हणून. तर इतकं प्रेमळ असं नातं आहे. किती म्हणजे आज किती वर्ष झाले तुम्ही विचार करा, की आज जवळजवळ माझं वय 34-35 आहे, आणि तो माझ्यापेक्षा मोठा आहे. तर 22-25 वर्ष झाली आमच्या रिलेशनला, पण कधीच तो मला विसरला नाही, की मी त्याला विसरलेली नाही. एक मिनटं.
नाती तोडणारी खूप होती आहेत. खूप लोक अशी होती ज्यांनी गरजेपुरतं रिलेशन ठेवले, म्हणजे आमच्याशी नातं ठेवलं आणि नंतर त्यांची गरज संपल्यावरती त्यांनी दूर केलं. असे भरपूर आहेत आयुष्यामध्ये लोक. पण हे एक असं नातं आहे की त्यांनी कधीच आजपर्यंत माझ्याशी गरजेपुरतं रिलेशन ठेवलं ना. माझी तर त्याला काही गरजच नाही आहे तसं बघायला गेलं तर. पण एक सांगायचं झालं तर कधीच असं नाही केलेलं आहे त्यांनी. कधीच नाही की किती मी रागवली, किती रुसली तरी तो बिचारा कधीच मला काही बोलत नाही. उलट मी तरी कधीतरी त्याला काही बोलते, पण तू मला कधीच काही बोलत नाही. नेहमी माझ्या सुखात नाही पण दुःखात माझ्या पाठीशी असतो तो. कधीही मी कॉल करते, तो कधीच मला नाही म्हणत नाही. असं रिलेशन खूप कमी बघायला भेटतं खरं तर. नाहीतर काही लोक आयुष्यात अशी येऊन गेलेली आहेत ना की त्यांनी फक्त गरजेपुरतं म्हणतात ना, त्यांच्या गरजा संपल्या की त्यांनी मी कोण आणि तू कोण अशाही गोष्टी केलेल्या आहेत. काही लोकांनी म्हणतात ना की त्यांना जे लोक वापर करून घेतात अशा लोकांसाठी नातं तोडून गेलेले आहेत. तर काही लोकांनी दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ केल्यामुळे नातं तुटलेलं आहे. असेही खूप गोष्टी माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपण काय कोणाला दूर केलेलं नाही आहे आणि नाही कधी करणार आहे. मी कितीही कोणी मला काहीही बोलू दे, मला त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही. माझा स्वभाव खूप वेगळा आहे. कोण आहे? हा मग या घरात. माझा स्वभाव खूप वेगळा आहे, खूप हळवा आहे. मी प्रत्येक वेळेला मला काही म्हटलं तरी मी कधीच असं हे नाही करत की राग रुसवा. 1 मिनिट फारच आलं. तर मग तेव्हा ते पारसने टी लावला होता म्हणून मी व्हिडिओ स्टॉप केला होता. कारण परत इथे प्रॉब्लेम होतो यूट्यूबला. आजूबाजूचा आवाज आल्यानंतर कॉपीराईट लागतं त्याच्यामुळे. तरी पारसने टी व्ही लावली दिसते, तुम्हाला थोडाफार आवाज येत असेल. तर असं असतं, जाऊ देत. पण काय आहे ना की तेच डोक्यात ठेवायचं आणि टेन्शन घ्यायचं हे सोडून दिलेलं आहे. काही गोष्टी अशा सोडलेल्या आहेत की ठीक आहे, जसं ज्याला करायचं तसं तो करेल. देव आहे, देव बघत आहे की आपण कोणासाठी काय केलं आणि कोण आपल्यासाठी काय करत आहे किंवा जे पण आहे त्या गोष्टी. जाऊ दे तो विषय. ठीक आहे, मी सामान वगैरे भरलं, जास्त नाही भरलं, थोडंसंच भरलं, पण म्हणजे 2-1 हजाराचं भरलं सामान. कारण कसं आहे की सगळं घरातलं सामान संपलं होतं आणि भरणं गरजेचं होतं की कारण बनवायलाच काही नव्हतं. कारण मी विचार केलेला की लग्नावरून आल्यानंतरच भरेन, नाही तर मग परत खराब होऊन जाईल ना. कारण 8-15 दिवस मी घरी नाही असा विचार केला होता. म्हणून आज पहिल्यांदा सामान भरून आणलं की सामान नसतं भरलं तर जेवण बनवता आलं नसतं. तर त्याच्यामुळे सामान भरून घेतलं. थोडं कमीच भरलं कारण की कसं आहे की मागच्या महिन्यामध्ये आता माझ्या सुट्ट्या भरपूर झाल्या, त्याच्यामुळे काय मला पेमेंट काही एवढा येणार नाही आणि रेंट वगैरे हे त्या गोष्टी पण भरायच्या आहेत. त्याच्यामुळे जेवढं लागतं तेवढंच भरलं यावेळेस. एक्स्ट्रा तर मी तसं भरत नाही जास्त, जेवढं लागतं तेवढंच भरते कारण नंतर मग ते खराब होतात ना. त्याच्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. पण जे बेसिक आहे ते सगळं घेतलं आहे. कारण आता महिनाभर तर आपल्याला काढायचं आहे कसा तरी. आता कामावरती जेव्हा जॉईन होईल तेव्हा बघूयात. अजून नाही कामावरती मी जॉईन झालेली आहे. घरात पसारा होता बरोबर तुम्ही बघितलं. मी सगळं दोन्ही माझे बेड वगैरे साफ करून घेतले, सगळं लावलं. ते मोठी बॅग होती ती ठेवायची होती, त्याच्यामध्ये काही कपडे वगैरे टाकले. मग सगळं केलं. आता काय करणार, त्याच्यामुळे विचार केला की जाऊ देत, आता सामान भरून घेऊन येते. म्हणून सामान भरून आणलं. नशीब माझा भाऊ होता त्याच्यामुळे थोडं टेन्शन कमी झालं. कारण सामान काहीच नसल्यामुळे मला आज सामान भरणं खूप गरजेचं होतं. तर मग परत इथं दुकानातून थोडं आणलं असताना त्याला पैसे पण जास्त आणि एक्स्ट्रा जातात. मागच्या वेळेला तसंच झालं. मी विचार केला होता की लग्नावरून आल्यावरती भरेल, पण एक्स्ट्राचं खूप माझे पैसे गेले. तर असे एक्स्ट्राचे पैसे घालवणं मला तरी पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, आता भरून आणलं आहे सामान. आता ते सगळं डब्यांमध्ये भरून ठेवायचं आहे
तर आता बघू, आज जमलं तर आज रात्रीच भरेन, तसं तर भरून घेईनच रात्री मी, नाही जमलं तर मग उद्या भरेन. बघूया, आता थकून गेली आज मी भरपूर, कुठं नाही सांगत आहे, खूप थकलेली आहे. कारण की ना एवढं धूळ होती ना त्या ह्याच्यामध्ये बेडमध्ये, कुठून एवढी धूळ येते तेच मला कळत नाही. मागे पण साफ केलं होतं सगळं, पण धूळ कुठून येते ते कळत नाही. तर आता तेवढं साफ करून मग सगळे त्याच्यात कपडे वगैरे होते ते व्यवस्थित लावल्याचे नको होते, ते कपडे काढून टाकले, ते पण आता कोणाला तरी दिले पाहिजे. बघूया आता कसं काय होतं. ठीक आहे, बस काजू सोलत आहे, काजू सोलायला थोडा वेळ लागतो, पण ते नशीब मी पाण्यामध्ये अगोदर भिजत टाकलेलं म्हणून एवढं सिम्पली निघतात. आणि काजूची भाजीची काही रेसिपी मी नाही दाखवणार आहे, काही सिम्पल आहे, काही एवढं हे नाही आहे. वाटण तर मी केलेलं आहे, त्याच्यामुळे तेच वाटण घालणार आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण तुम्हाला माहिती असेल, तेच मी घालणार आहे. आणि फक्त कांदा, टोमॅटो तर नाही आहे, टोमॅटो काय मी आता आणलेले नाही आहेत, आणि ह्याच्यात काही टोमॅटो टाकायची काही एवढी आवश्यकता नसते. तर उद्या भाजीपाला वगैरे घेऊन येईल. आज काय भाजीपाला वगैरे भेटला नाही मला, बघत होती रस्त्याने पण काही भेटला नाही, कारण आज धुळवंदन नसल्यामुळे काही एवढं नव्हतं, आज सामानच भरलं नसतं. उद्या भाजी वगैरे काय लागतं ते बेसिक आपलं मिरची वगैरे हे ते घेऊन येईन. उशीर पण झाला होता कारण मला डबा पण द्यायचा आहे ना, त्याच्यामुळे मग मी नाही जास्त काही शोधकाम केलं. आली आणि लक्षात आलं, म्हटलं पारस मी आता भरपूर दिवस काही खाल्लेलं नाही आहे नॉनव्हेज, तुम्हाला माहिती आहे माझ्या घरी लग्न असल्यामुळे जागरण गोंधळ होतं, आणि सांगितलं की आमचे देव नवीन बनवलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला सांगितलं होतं की पूजा होत नाही तोपर्यंत कोणीही नॉनव्हेज खायचं नाही. मग पूजा वगैरे झाली आणि डायरेक्ट मी इकडे निघून आली, आणि होळी होती काल, त्याच्यामध्ये नॉनव्हेज बनवायचा प्रश्नच येत नाही. आणि आज मंगळवार होता म्हणजे आहे, तर माझा उपवास असतो मंगळवारी, तरी पण मी पारससाठी अंडं बनवलेलं, पण त्याला काही एवढं अंडाकडी वगैरे एवढं जास्त मनापासून नाही आवडत, तर त्याने खाल्लं होतं, तर म्हटलं जाऊ दे त्याच्यासाठी बिर्याणी घेते. उद्या काहीतरी बनवेल, त्यासाठी आवाज येत असेल पारसचा, तर मग मित्रांना आवाज देते बाहेर. त्याला म्हटलं अभ्यास करतो, तो कसला अभ्यास करतोय, तर उद्यापासून त्याला पण शाळेत पाठवायचं आहे. तर ठीक आहे, चला बघूयात कसं काय होतं कसं नाही. ठीक आहे, आता मी भाजी बनवते पटकन, कारण मला डब्बा द्यायचा आहे. तर ह्याची काही रेसिपी एवढं काही अवघड नाही आहे, फक्त सांगितलं तुम्हाला कांदा वगैरे टाकून तेलामध्ये चांगलं परतून मग काजू टाकायचे, आणि काजू थोडेसे शिजल्यानंतर मग काजू शिजल्यानंतर त्याच्यामध्ये वाटण टाकायचं, किंवा आधी टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही. आता पारस बघा बिर्याणी खायला, तर त्याला हे नको आहे काजूची भाजी वगैरे, म्हटलं खात असते, तर म्हटलं नको आहे मला, तर बिर्याणी आणली तर तो काही खाणार नाही. तर ठीक आहे, चला भेटूया आपण थोड्या वेळामध्ये. चला, तर मग माझं जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं आहे मी. आता काय तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दाखवत नाही, त्या जनरल आहेत सगळ्या. भांडी वगैरे घासून वगैरे ठेवली आहेत, कपडे लावलेत धुवायला, उद्या पाणी येईल. आणि आता आम्ही झोपतो आहे, कारण मी पण खूप दमली आहे दिवसभर. तर मी तर बघितलं की दिवसभर माझं काम चालू होतं, कपाट लाव, बेड वगैरे साफ कर, त्यानंतर संध्याकाळी मग सामान आणायला गेली, तिकडून आली, टिफिन वगैरे दिलं, आता सगळं आवरलं, आणि आता झोपते. सामान आता भरेन उद्या, आणि सामान मी तुम्ही बघितलं मी माझ्या भावाच्याच दुकानातून आणलेलं आहे. बरं झालं की तो होता, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तर मग काय माझे वांदेच झाले असते आज. आणि आता उद्या काय काय प्रोग्राम आहे ते तुम्हाला सांगेन, जमलं तर व्हिडिओ काढेन, नाही जमलं तर नाही काढणार. पण बघूया, आता उद्यापासून आपण आपलं कामसुद्धा चालू करायचं आहे. चला, आता खूप थकली आहे, तर कंबर वगैरे दुखतं, आणि पाय माझं काय झालं आहे, लचकलं आहे का काय झालं आहे माहीत नाही, तुम्हाला म्हटलं होतं, तर तोही दुखतो आहे. तर उद्या पारसची शाळा पण आहे, उद्यापासून त्याला पण शाळेत पाठवणार आहे, कारण परीक्षा पण आलेली आहे त्याची, त्याच्यामुळे उद्यापासून त्यालाही रेग्युलर शाळेत पोचवलं पाहिजे. त्याच्यामुळे उद्यापासून आपलं रुटीन चालू झालेलं आहे. डोळे लाल झाले तर बघू शकता, कारण खूप दमलेली आहे, सगळीकडे एकटीलाच धावायला लागतं.
त्याच्यामुळे दगदग दगदग होते माझी. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि आयुष्य हे खूप सुंदर आहे, तर रडत रडत नाही तर हसत हसत राहा. बाकी दुनियाचं काही टेन्शन घेऊ नका. दुनिया टेन्शन देण्यासाठीच असते, त्यांना काही फरक नाही पडत. कुत्रे आहेत ते, कुत्रे भुकतच राहतात आणि भुकणारच आहेत, त्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाही. कारण पुढून बोलायची त्यांची हिंमत नसते. ठीक आहे. आणि जास्त काही मला सांगायची गरज वाटत नाही, कारण तुम्ही पण समजदार आहेत. तुम्ही काय तसल्या लोकांसारखे नाही आहेत. कारण मी अनुभव घेतलेला आहे. काही लोक आहेत माझ्या पण फोन लिस्टमध्ये ज्यांना यायचंच असतं. आता काय वाईट शब्द येतो, पण मी इथे कधी असले घाणेरडे शब्द वापरत नाही. पण त्यांना डोकवायचंच असतं की माझं काय चाललं आहे, काय नाही चाललं आहे, मी काय करते, कुठे जाते, कुठे येते, कोणाला भेटते, कुठे काम करते, कोणाशी बोलते. आत्ताच एक गोष्ट कळाली होती मला. येता येता मी जेव्हा सामानवरून येत होती, आहेत इकडचेच काही लोक, त्यांना असतं पडलेलं माझं. पण माहीत नाही मला की काय करायचं असतं, मी काय करते काय नाही करत. तुम्ही तुमचं बघा की. आणि एवढं जर वाटत असेल तर माझा नंबर आहे तुमच्याकडे, मला फोन करून विचारा ना. त्याच्याकडे माझी चौकशी करायची काय गरज आहे, बरोबर आहे ना. त्याला फोन करून विचारायचं, काय रे, काय झालं, मग कोण भेटलं होतं, मग सोनाली काय करते, मग तिने हेच का टाकलं स्टेटस, तेच का टाकलं स्टेटस, मग तिने हेच का लिहिलं, तेच का लिहिलं, मग हे तिला दिलंच कोणी ना काय कोणी, मग ती आता कुठे आहे आणि काय करते, काय गरज आहे. तुम्ही तुमचं बघा. आता काय आहे ना की काही लोकांचे असे कारनामे माझ्याकडे आहेत ना, जर सोशल मीडियावर टाकले ना तर यांचं तोंडसुद्धा कोण बघणार नाही. कारण माझ्या फोनमधून किंवा माझ्या डोक्यामधून कधीच कोणतीही गोष्ट डिलीट होत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि माझे व्हिडिओ तेही लोक बघतात, तरी त्यांना कळत नाही की मी त्यांनाच बोलत आहे. तर माझ्याकडून कोणतीच गोष्ट डिलीट होत नाही, हे लक्षात ठेवा. तुमचे काही ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग, फोन नंबर्स भरपूर सारे माझ्याकडे आहेत. ते तुम्हीच सांगितले होते मला, ठेव, रेकॉर्ड कर, व्हिडिओ काढ, हे कर ते कर. आहेत माझ्याकडे, सांभाळून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचे कारनामे पण आहेत. पण कसं आहे ना की तुमच्यासारखी मी भामटी नाही आहे, त्याच्यामुळे मला काही गरज नाही आहे तुमच्या आयुष्यात काय तुम्ही करताय, काय कोणाला लुटताय, कोणाचं काय करताय, ह्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही आहे. शेवटी परमेश्वर बसला आहे आणि तो बघतो, आणि त्यांनी तर जे करायचे ते माझ्या देवाने केलेलं आहे आणि तो करणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही किती जरी कुठल्या म्हणतात ना, कुठल्याही पोस्टवरती जा किंवा तुमच्या मागे कोणाचाही हात असू द्या, पण जिथे मी आहे ना तिथे तुम्ही नाही येऊ शकत, कळलं. आणि जिथे मी आहे तिथे जर सगळ्या गोष्टी उघडकीस आणल्या ना, तर कोणीही तुमच्या सपोर्टला राहणार नाही, कळलं. असे कारनामे आहेत माझ्याकडे. पण मला काहीही गरज पडलेली नाही आहे, कारण मी कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करत बसत नाही. तुमचे कर्म तुमच्यापाशी, कळलं. ही आता लास्टची वॉर्निंग आहे. पुन्हा माझ्या नादाला लागू नका आणि माझं नाव कोणाकडे घेऊ नका. एकदा जर डोक्यात गेलं ना तर नावासकट आणि चेहऱ्यासकट सगळं टाकेन, कळलं. मी नाही कोणाच्या बापाला पण घाबरत, कळलं. आणि जर एवढंच वाटत असेल तर माझ्यासमोर या आणि मला जे विचारायचे ते विचारा. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन पुराव्यासकट, कळलं. कारण आम्हाला कोणी शिकवलेलं नाही आहे की इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडे करत बसायचं आणि एकाला एक सांगायचं, दुसऱ्याला दुसरं सांगायचं आणि मागणं मग म्हणायचं हां मी ह्याच्याशी बोलत नाही, मी त्याच्याशी बोलत नाही, मी ह्याला ब्लॉक केलं आहे, मी त्याला ब्लॉक केलं आहे. तुम्ही काय करता आणि कोणाला फोन करता आणि कोणाचं काय करताना सगळं मला माहिती आहे, कळलं. त्याच्यामुळे कधीच बोलू नका की मी ह्याच्याशी बोलत नाही, मी त्याच्याशी बोलत नाही. सगळ्या गोष्टी मला माहीत आहे, त्याच्यामुळे शांतच बसा, कळलं.
खोटारडे आहात तर खोटारडेपणाच करणार आहात तुम्ही. आणि तुमचा खोटारडेपणा जास्त दिवस माझ्याकडे तरी टिकत नाही. आणि तुम्हाला कुत्रंसुद्धा भाव देत नाही आणि कुत्रंसुद्धा तुम्हाला विचारत नाही. कारण मी स्वतः बघितलं आहे खूप जणांकडे तुमच्या नावाची. आता काय बोलू तुम्हाला, जाऊ दे, काय बोलून उपयोग नाही आहे. पण बरं झालं की मी अशा माणसांपासून लांब झाली. आणि तसंही मला कोणाच्या गुलामीखाली राहता येत नाही. मी माझी स्वतंत्र आहे. मी स्वतःचं डिसिजन घेऊ शकते, स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. मला गरज नाही आहे. पण त्याच्यामुळे प्लीज पुन्हा एकदा सांगते, माझं नाव गोष्ट कोणाकडे काढू नका. तर माझं डोकं फिरलं ना की तुमचा सत्यानाश होईल, एवढं लक्षात ठेवा. कारण की खूप गोष्टी आहेत माझ्याकडे, भरपूर आहेत, भरपूर अशा आहेत ना की तुमच्याच माणसांबरोबर केलेले संवादसुद्धा आहेत माझ्याकडे. त्याच्यामुळे नका मला त्या गोष्टींमध्ये पडायला लावू, नाही तर कुठलेच तुम्ही राहणार नाही. कळलं? त्याच्यामुळे परत माझ्या कानावरती कोणतीच गोष्ट यायला नाही पाहिजे. आवर्जून सांगते या व्हिडिओमध्ये, कारण मला माहिती आहे ते कुत्रे माझे व्हिडिओ बघतात. कळलं? ठीक आहे, जाऊ दे. मला काही खरं तर काय बोलायचं नव्हतं ह्याच्याबद्दल, पण डोक्यात गेलं ना की बस विषय संपला आपला. कारण मी जर तुमची नावं काढत नाही, मी तुमच्या कोणत्याच गोष्टी बघायला येत नाही. तुम्ही काय करता, कुठं जाता, कुठं मरता, कोणाकडं खाता, कोणाकडं पिता, कोणाला काय बोलता, तर तुम्हाला काय गरज आहे माझी चौकशी करायची की मी कोणाला भेटते, मी कोणाशी बोलते, मी कोणाच्या बरोबर जाते, मी कुठं कामाला जाते, काय करते, हा माझ्याशी बोलतो का, तो माझ्याशी बोलतो का. तुम्हाला काय पडलेलं आहे? तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश राहा ना. करतायत ना काय कारस्थानं तुम्ही काळी, ती करा. कळलं? त्याच्यामुळे माझ्यात पडू नका आणि माझ्या मागं डोकं लावू नका. कारण माझ्या मागं डोकं लावणं म्हणजे ना महापाप आहे, महापाप. कळलं? त्याच्यामुळे डोकं नका लावू. कळलंच असेल तुम्हाला या व्हिडिओमधनं. आणि मी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे आता. कळलं? त्याच्यामुळे जमतंय का ते बघा आणि माझं नाव गोष्ट काढू नका. एवढंच सांगेन. बाकी तुमची जी सवय आहे ती काय मी बदलू शकत नाही. कुत्राची शेपूट किती जरी सरळ करण्याचा प्रयत्न केला ना तर ती वाकडीच राहणार आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला सांगत आहे, सुधरा, अजून पण सुधरा. तुमचं घरदार बघा, माझं नका बघू. कारण मी नाही तुमच्या नात्यातली आहे, नाही गोत्यातली आहे, नाही तुमचं आणि माझं काही रिलेशन आहे, नाही मी तुमचं काही घेतलेलं आहे. नाही मी तुमचं काही घेतलेलं आहे आणि मला तुमच्याकडनं नकोच आहे. कारण तुम्ही एवढंसं पण काही केलं नाही, पण गाव गोंगाट तर एवढा केलेला आहे. आम्ही हे केलं ना, आम्ही ते केलं ना, आम्ही हे केलं. तुम्ही काहीच केलेलं नाही. कळलं? काहीच नाही. कारण तुम्ही दुसऱ्याचं चांगलं करू शकत नाही. तुम्ही पैदाच यासाठी झाली की दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी. पण ते कोणाचं वाईट होत नाही, तुमचंच होतं. कळलं? कोणाचंच वाईट होत नाही, तुमचंच होतं. त्याच्यामुळे माझ्या नादाला लागू नका, बाकी कोणाच्या पण लागा. कळलं? जाऊ दे. तर चला आता मी झोपते आणि तुम्हाला पुन्हा एकदा धुलीवंदनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येणारच आहे. आणि हो, मला माहिती आहे की तुम्ही माझे गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत, माझ्या जाऊबाईंचे, माझ्या दिराचे, आमचे. तर ते तर मी दाखवणारच आहे की आमचं जागरण गोंधळ वगैरे झालं होतं, त्याच्यानंतर आम्ही देवदर्शनाला गेलो होतो. हे सगळे व्हिडिओसुद्धा नक्कीच येणार आहेत आणि नक्कीच तुम्ही ते बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करा. तुमचे कमेंट बघून मला खूप बरं वाटतं. आणि खरं सांगायचं तर माझ्या दिराच्या लग्नामध्ये माझे खूप सारे फॅन्स भेटले होते. आणि आम्ही जेव्हा लग्न झालं माझ्या दिराचं तेव्हा पण देवदर्शन करायला गेलो होतो ना, तेव्हासुद्धा आमच्या गावातली एक मुलगी मला भेटली होती. पण काय मी व्हिडिओ शूट करू शकले नाही कारण तिने अचानक मागणं आवाज दिला होता. आणि आम्ही आमच्याच तालामध्ये चाललो होतो. मी, माझ्या जाऊबाई, त्याच्यानंतर भाऊ आणि माझी नणंद होती सोबत. आम्ही आमच्याच नादात चाललो होतो. पटापट घरी जायचं होतं कारण की रात्र झाली होत होती ना.
त्याच्यामुळे, कारण नवीन जोडपं होतं तर त्यांना असं बाहेर नाही जास्त वेळ ठेवू शकत ना, असं बोलतात. तर जे आहे, ज्यांनी म्हातारे लोक जे सांगतात ते ऐकायचं असतं. तर त्याच्यामुळे आमची घाई चालली होती, कारण घरातले मग ओरडले असते. त्याच्यामुळे मी काही शूट वगैरे केलं नाही. फोन होता माझ्या हातामध्ये, पण माझ्या हातामध्ये देवाचं ताट, देवाचं म्हणजे की हळद कुंकू वगैरे त्याचं ताट होतं. त्याच्यामुळे मी काही शूट करू शकले नाही. आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलेलेच आहेत, मी फोटो टाकलेले होते माझ्या फॅन्सचे. तर खूप छान वाटलं. काय माझं काही एवढं मोठं चॅनल नाही आहे, पण मला लोक ओळखतात. यातच मला समाधान आहे की लोक मला चांगल्यापैकी ओळखतात यूट्यूबवरती आणि माझ्या इंस्टाग्रामवरती. खरंच खूप लोक मला ओळखतात. खूप जणांनी मला लग्नामध्ये विचारलं की तू व्हिडिओज बनवते ना, आम्ही तुला बघतो, तू जशी आहेस तशीच रिअल पण तशीच आहेस. तर खूप बरं वाटलं मलाही. माझं काही असं हे नाही आहे की खूप मोठी स्टार व्हावं, पण एक आहे की आपली काहीतरी ओळख निर्माण करावी. तर मी करणारच आहे. आणि कसं आहे की मला ह्या सगळ्या गोष्टीची आवड आहे, म्हणून मी करते. बाकी दुनिया काय बोलते त्याच्याशी मला काहीही फरक पडलेला नाही आहे, कारण माझी फॅमिली मला कधीच थांबवत नाही कोणत्या गोष्टीसाठी, आणि नाही ते थांबवणार आहेत. कारण त्यांना माहिती आहे की मी काही इथं काही चुकीचं काम करतच नाही आहे. जे आहे माझं डेलीचं ते दाखवते. आणि माझे तसेही खूप कमी व्हिडिओज येतात, काही जास्त व्हिडिओ येत नाही. घसा पण माझा गेला आहे कामातनं, तर त्याच्यामुळे मला कोण काही बोलत नाही. आणि मी कोणाची नावंच इथं घेत नाही आणि कोणाची थोबाडं पण इथं दाखवत नाही. जे माझं आहे, जे माझ्या घरातलं आहे, किंवा ज्यांना वाटतं आवर्जून की माझ्या व्हिडिओमध्ये यावं, त्यांनाच मी घेते. बाकी मी कोणाला घेत नाही. आता लग्नामध्ये पण मला भेटले, ज्यांना वाटलं की माझ्याबरोबर फोटोज काढावे किंवा मी ते फोटो सोशल मीडियावरती टाकावे, त्यांचेच फोटो आहेत, त्यांचेच व्हिडिओ आहेत. आणि तसंही मला टाईम भेटलाच नाही फोटो व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. मला इकडून तिकडून व्हिडिओ भेटलेत, थोडेफार मी काढलेत, पण काही जास्त भेटले नाही. तुम्हाला खोटं वाटेल की आम्हाला फुरसतसुद्धा नव्हती फोटो काढायला. आम्हाला फॅमिली फोटो काढायचा होता, तोसुद्धा आम्ही काढू शकलेलो नाही आहे. आमचा एकही फोटो नाही आहे लग्नामध्ये कोणाचाच. सगळे बाहेरच्यांचेच फोटो आहेत. कुठेतरी एखादा फोटो असेल असा इकडून चालताना तिकडून चालताना वगैरे, असं काहीतरी फोटो असेल. आमच्याकडे फोन एवढे असूनसुद्धा फोनमध्ये सुद्धा आम्ही फोटोशूट करू शकलो नाही, कारण घरातलं लग्न होतं. त्याच्यामुळे एकजण जेवणाची व्यवस्था बघत होतं, कोणी पाहुण्यांकडे लक्ष देत होतं, तर कोणी फोटो सगळ्यांचे काढले जात आहेत की नाही, या सगळ्या गोष्टींकडे सगळेजण लक्ष देत होते. आणि मेन गोष्ट म्हणजे आमचे भाऊ होते ना, ते माझा पिछा काही सोडत नव्हते. सारखं वहिनी कुठे आहेत आणि वहिनी कुठे आहेत. मला थोडंसंसुद्धा ते लांब होऊन देत नव्हते. का? त्यांना उखाणे येत नव्हते आणि त्यांना उखाणे घ्यायचे होते. त्यासाठी मी त्यांना पाठांतर करून घेत होती. असं सगळं तो हे होता. आणि खरोखर त्यांनी शेवटपर्यंत मला काही सोडलं नाही. त्यांचं देवदर्शन सगळं म्हणतात ना आमचं जागरण गोंधळ, ह्या सगळ्या गोष्टी कुठेही माझे दीर चुकले नाही. कोणी पण आलं, त्यांच्या माझ्या जावेकडचे पाहुणे किंवा त्यांचे फ्रेंड वगैरे कोणी सगळेजण आले होते, तर ही माझी वहिनी आहे हे सांगायला त्यांनी कुठेही कमीपणा आणला नाही. जरी मी तिथे अवेलेबल नव्हती, आल्यानंतरही ते आवर्जून सांगत होते की या वहिनी आहेत म्हणून माझ्या मोठ्या. तर खूप चांगलं वाटलं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. माझे दुसरे दीर पण आले होते, ते पण जॉबला असतात पुण्याला, हॉस्पिटलमध्ये आहेत, ते खूप चांगल्या पोस्टवरती आहेत. तर ते सुद्धा आले होते. तर त्यांनीसुद्धा आवर्जून वहिनी चला आपण हे करूया ते करूया, फुल मस्ती केली. माझ्या नंदेची सुद्धा आम्ही खूप मजाक मस्करी केलेली आहे, फुल धम्माल केली होती आम्ही. कारण सगळ्यांना सवय आहे मजाक मस्करी वगैरे करायची. आणि माझ्या तिन्ही दीरांनी माझा पिछा काही सोडलेला नव्हता. माझे मोठे दीर ज्यांचं लग्न झाले आमच्या नंतरच्या दुसरे दीर आहेत, ते लग्नानंतर गेले होते कामावरती, कारण की आमचे थोडे प्रोग्राम पुढे ढकलण्यात आले होते काही कारणास्तव. त्यानंतर माझा बारका दीर, त्याचं आणि माझं तर करमत नाही. तुम्ही बघितलं असेल त्याला व्हिडिओमध्ये, चेतनला. त्याचं आणि माझं बिलकुल पण पटत नाही. पण ते म्हणतात ना, तुझं माझं पटतेन आणि तुझ्याशिवाय करमेना, अशी काहीतरी आहे ना मन. तर असं होतं. पण आमचं असंच असतं, मी घरात नाही दिसली तर तो विचारणार वहिनी कुठे, की म्हणजे ते विचारणार. मी अरे तुरे नाही करत, त्यांना आहोजावज करते. लहान आहेत माझ्यापेक्षा, पण मी आहोजावज घालते सगळ्यांना. पण इथे तुम्हाला सांगत आहे. तर आणि ते नाही दिसले तर मी विचारते,
इन केस की जेवले का नाही हे सुद्धा मी घरी की सासूबाईंना विचारते की चेतन जेवले का, कुठे आहे, काय आहे, किंवा आल्यावरती त्यांना जेवायला वगैरे जे आपलं आहे ते आपण करतो आणि त्यांनीही केलेलं आहे. इवन की तुम्हाला सांगते की अक्षरशः मी माझ्या पारसला रेडी करून दिलं लग्नामध्ये, हळदीमध्ये वगैरे जे काय आहे प्रोग्राममध्ये, ते तर त्यांनी मला त्रास नसेल दिला ना, तेवढं माझ्या दिरांनी मला त्रास दिलेला आहे. वहिनी पावडर द्या, वहिनी काय क्रीम मॉइश्चरायझर द्या, वहिनी फेसवॉश द्या, वहिनी रुमाल द्या, वहिनी सॉक्स द्या. पार म्हणतात ना की खरोखर की वहिनी, मोठी वहिनी ही दिराचं म्हणतात ना एक आईच असते. या पद्धतीने सगळं कंगव्यापासनं सगळं त्यांचे कपडे एकेकाचे गोळा करून आणण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. एक कपडा शोधून आणला तिकडून. एकाचे असे कपडे टाकले होते जसं की आपलं घर आहे असं. हॉलमध्ये त्यांनी कपडे टाकले होते. कपडे तर सोडा, पण चपला एकेकाच्या 2-2 चपला. त्या चपलासुद्धा मी त्या हॉलमधनं उचलून शोधून आणल्या की ही चप्पल कोणाची आहे, ती चप्पल कोणाची आहे. अक्षरशः चपला, कपडे, ह्यांचे रुमाल सगळी शोधून मी घरी घेऊन आली होती. एक कपडा पण नाही तिथे ठेवला, काही यांचा रुमाल पण नाही तिथे ठेवला. सगळं शोधू घेऊन आली होती घरी. म्हणजे विचार करा की मला बिलकुल फोटो काढायला टाईम नाही भेटला. फोन हातामध्ये असला ना तरीही मला काही फोटो काढायला भेटला नाही. त्याच्यामुळे मी काय माझे फोटो टाकलेले नाही आहेत. जेव्हा आमचा फोटोग्राफर फोटो देईल तेव्हा ते येतील आमच्यापर्यंत, तेव्हा मी नक्कीच टाकेन. हा फोटोग्राफरकडे एखाद दुसरा फोटो काहीतरी असतील आमचे. जेव्हा आम्ही घराच्या इथून निघालेलो तेव्हा थोडेफार फोटो काढले होते गाडीच्या जवळ इकडून तिकडून, तर कदाचित ते असले तर असतील. तर ते आले की मी तुम्हाला नक्कीच इथे टाकेन फोटो, तेव्हा तुम्ही बघा. पण व्हिडिओमध्ये मी खूप कमी आहे, कारण तुम्हाला सांगितलं की इथून एक आवाज येतोय, तिथून एक आवाज येतोय, की परत कोण भेटतंय. कारण पूर्ण भरपूर पब्लिक आली होती. आमचे लांबून पाहुणे आले होते ज्यांना की मी कधी बघितलं पण नाही. मला ओळखतात सगळेजण, पण मी तर कोणाला जास्त ओळखत नाही. तिकडून आले होते. अक्षरशः तुम्हाला सांगते की माझ्या दिराच्या लग्नामध्ये माझ्या जाऊबाई कमी पाया पडल्या असतील आणि मीच सगळ्यांच्या पाया पडत होती. खरं आहे, कारण आमच्या वर्षाला माहीत नाही की कोण आहे काय आहे. ती आता नवीन आहे ना, पण माझी पहिल्यापासून सवय होती की माझी जर कोणी ओळख करून दिली घरामध्ये, कोणी असू दे, सासू सासऱ्यांनी किंवा पारसच्या पप्पांनी, की ही माझी सून आहे किंवा ही सूरजची बायको आहे, असं तसं मी लगेच पाया पडते. कारण की माहिती नसतं आपल्याला की आपल्यापेक्षा कोण मोठं आहे किंवा काय आहे. तर मी पाया पडते. कारण कसं आहे की काही गोष्टी अशा आहेत की त्या कराव्याच लागतात आणि कोणासमोर झुकलं तर आपण काही कमीपणा येत नाही. उलट लोकांनी माझं नावच काढलं होतं आणि खरोखर काढलेलं आहे. तर त्याच्यामुळे काही अवघं वाटत नाही. आणि जे मी केलं ते माझ्या जावेने पण केलं. मी ज्याच्या पाया पडले तिथे माझे जावेने पण पाया पडलेलं आहे. कारण का, तिला माहिती आहे जर मी पाया पडत आहे तर ते काहीतरी आहे म्हणूनच पडत होती ना. कोणतरी आपले रिलेटिव्ह आहेत किंवा आपल्यापेक्षा मोठे आहेत, जे मी करणार ते ती करणार. तर तिने मला फॉलो केलं आहे. तिला माहिती आहे आता की ताईला फॉलो केलं पाहिजे, कारण ताई पाया पडतात तर आपलं पण काम आहे. कारण मी घरात मोठी आहे, जिथे मी पाया पडते तिथे तिने पडलं पाहिजे. आणि माझ्या पाया पडतील जे माझ्यापेक्षा लहान असणार आहेत. आमची वर्षाने पण माझ्या जेव्हा हे होतं तेव्हा ती माझ्या पाया पडलेली आहे. मला नाही आवडत ॲक्च्युली पाया वगैरे पडणं, मी तिला नाही म्हणून सांगत असते. पण घरच्यांनी मला सांगितलेलं आहे की तो तुझा मान आहे, तो तुला घेतलाच पाहिजे. मला थोडंसं वेगळं वाटतं असं, कोणी पाया वगैरे पडलेलं नाही आवडत मला. पण आता काय करणार, घरचे म्हणतात नाही, जर तू असं केलं तर तू त्यांच्या मागण्या येणाऱ्या पण त्या तशाच करणार. त्याच्यामुळे नाही, जे आहे ते आहेत. ज्या गोष्टी घ्यायच्या त्या घ्यायच्याच असतात. बाकी जे आहे माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे. कारण किती गोड मुलगी आहे, चांगली आहे. आणि परत वारंवार सांगत आहे की खूप छान आहेत दोघं पण. फक्त एवढंच आहे की ती वयाने खूप लहान आहे. कारण आत्ताच कसं आपण लग्न करून दुसऱ्याच्या घरी जातो तर आपल्याला माहीत नसतं की कोण कसं आहे कोण कसं नाही. कारण 10 लोकांसाठी एका माणसाला बदलावं लागतं, एका माणसासाठी 10 लोक बदलत नसतात. त्याच्यामुळे ती नवीन आहे तरी बऱ्यापैकी ती आमच्यामध्ये रुळलेली आहे. थोडंसं मला कसं माहिती आहे सगळ्या गोष्टी, मी मजाक मस्करी वगैरे सगळं करते. कारण मला माहिती आहेत आमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे काय
मला काही प्रॉब्लेम नाही, पण तिला अजून माहीत नाही ना की कोणाशी कसं बोललं पाहिजे, एखाद्याला राग येईल का, असं का तसं का. थोड्या दिवसांनी तीसुद्धा एकदम फ्रँकली वागेल. तशी तर ती वागतेच आहे, थोडंसं तिला कुठेतरी भीती आहे. ती पण आता थोड्या दिवसांनी जाईल निघून. तर बाकी सगळं ठीक आहे. चला, मला वाटतं व्हिडिओ खूप मोठा होईल, तर आपण भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि बाकी सगळे व्हिडिओसुद्धा मी अपलोड लवकरात लवकर करणार आहे. तर चला, तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.